तुम्हाला इंग्लिश बोलताना भीती वाटते का? मिस्टेक्स होतील, लोक काय म्हणतील. इंग्लिश येतं, पण बोलताना आपण थांबतो, हेजिटेट करतो आणि हळूहळू आपण बोलणंच टाळतो. पण आज आपण जाणून घेणार आहोत ही भीती का वाटते? फिअर ऑफ मिस्टेक्स, जजमेंट, परफेक्शन आणि व्होकॅब्युलरी कमी असणं. यामुळे आपण बोलत नाही, कॉन्फिडन्स कमी होतो. पण गुड न्यूज म्हणजे ही भीती दूर करता येते. परफेक्ट होण्याची गरज नाही. फक्त प्रॅक्टिस करा, स्मॉल सुरुवात करा. तुम्ही करू शकता. स्वतःची इंट्रोडक्शन द्या, पिक्चर डिस्क्राईब करा, रिपीट करा, बोलायला सुरुवात करा. पेशन्स ठेवा, पार्टनर शोधा, मूव्हीज वापरा, कंपॅरिसन टाळा. कारण इम्परफेक्ट इंग्लिश बोलणं न बोलण्यापेक्षा खूप बेटर आहे. तुम्हाला इंग्लिश बोलताना सेंटेन्स कसा बनवायचा हे समजत नाही का? वर्ड्स माहीत असतात, पण सेंटेन्स बनवताना आपण अडखळतो. म्हणूनच आज आपण शिकणार आहोत सेंटेन्स बनवण्याची सोपी मेथड. सेंटेन्सचा बेस असतो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. नेगेटिव्ह सेंटेन्ससाठी ऑक्सिलरी वर्ब आणि नॉट वापरतो, आणि क्वेश्चन्स विचारताना ऑक्सिलरी वर्ब सुरुवातीला येतो. WH क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन वर्ड आधी येतो. कमांड्ससाठी वर्ब पासून सेंटेन्स सुरू होतो, आणि कंडिशनसाठी इफ वापरतो. ग्रीटिंग्स, रिक्वेस्ट, डेल कन्व्हर्सेशन्समध्ये हे सेंटेन्सेस वापरा. दररोज प्रॅक्टिस करा, व्होकॅब्युलरी वाढवा, कारण जितकी प्रॅक्टिस कराल तितकं इंग्लिश फ्लुएंट होईल. तुम्ही इंग्लिश बोलताना मिस्टेक्स करता का? ग्रामरमध्ये चुका होतात, आणि कधी सेंटेन्स चुकीचा बनतो. डोंट वरी, हिअर्स हाऊ टू फिक्स इट. कधी वर्ड्स मिसिंग होतात, कधी डायरेक्ट ट्रान्सलेशन करतो, कधी सेम वर्ड्स रिपीट होतात आणि रॉंग व्होकॅब्युलरी वापरली जाते. यामुळे फ्लुएन्सी ब्रेक होते, बोलताना फ्लो राहत नाही, आणि प्रोनाउन्सिएशन चुकीचा असल्यामुळे समोरच्याला समजत नाही, आणि कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे आपण बोलणं टाळतो. पण प्रॅक्टिस केल्याने आपण करेक्ट आणि इनकरेक्ट ओळखायला शिकतो. म्हणून मिस्टेक्स करण्यास घाबरू नका, पण त्या पुन्हा रिपीट होणार नाहीत याची काळजी घ्या. कारण लर्निंगमध्ये मिस्टेक्स होतातच, पण स्मार्ट लर्नर तोच जो त्यातून शिकतो. तुम्हाला इंग्लिश बोलताना योग्य वर्ड्स आठवत नाहीत का? सेंटेन्स बनवता येतो, पण व्होकॅब्युलरी कमी असल्यामुळे अडचण येते. म्हणून व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे. डेली यूज वर्ड्स आणि सिच्युएशन बेस्ड वर्ड्स जसं ऑफिस, शॉपिंग, ट्रॅव्हल. डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्स, आणि ॲक्शन वर्ड्स म्हणजे वर्ब्स. हे वर्ड्स वापरून तुम्ही बेटर कम्युनिकेशन करू शकता. रिअल लाईफमध्ये बोलताना व्होकॅब्युलरी वापरायला सुरुवात करा, प्रॅक्टिस करा, आणि मिस्टेक्स झाल्या तर त्यातून शिका. दररोज नवीन वर्ड्स शिका आणि ते बोलण्यात वापरा. कारण फक्त वर्ड्स शिकणं पुरेसं नाही, त्यांचा वापर करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारताना कन्फ्युजन येतो का? काय विचारायचं, कसं विचारायचं हे कळत नाही का? द व्हॉइस यू सिलेक्ट इम्पॅक्ट्स व्ह्यूअर रिस्पॉन्स. क्वेश्चन्स विचारणं म्हणजे लर्निंगची सुरुवात आहे. WH क्वेश्चन्स हू, व्हॉट, वेन, वाय, हाव हे खूप इम्पॉर्टंट आहेत. गुड क्वेश्चन नेहमी क्लिअर आणि स्पेसिफिक असतो. शॉर्ट, सिम्पल आणि डायरेक्ट क्वेश्चन्स विचारायला शिका. यामुळे कन्व्हर्सेशन खूप स्मूथ होते. क्वेश्चन्स विचारल्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. रिअल लाईफमध्ये जास्त बोलण्याची संधी मिळते. जसं पेंग, वेअर आर यू गोइंग, किंवा वाय इज दिस इम्पॉर्टंट. म्हणून प्रश्न विचारायला घाबरू नका. जास्त क्वेश्चन्स म्हणजे जास्त लर्निंग. सो कीप आस्किंग क्वेश्चन्स अँड कीप लर्निंग. थँक यू. कधी असं वाटतं का काही लोक खूप कॉन्फिडंट असतात आणि आपण नाही? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, कम्युनिकेशन आणि बिहेवियर इम्प्रूव्ह करणं. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि लोकांवर चांगला इम्प्रेशन पडतो. गुड हॅबिट्स म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या पॉझिटिव्ह ॲक्शन्स जसं टाइम मॅनेजमेंट, डेली स्पीकिंग प्रॅक्टिस, रीडिंग, हेल्पिंग अदर्स. गुड हॅबिट्स डेव्हलप करायला कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. दररोज थोडं थोडं इम्प्रूव्ह करा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लहान हॅबिट्स मोठा चेंज घडवतात. आजपासून गुड हॅबिट्स सुरू करा. So let us build good habits and become the best version of ourselves. Thank you. तुम्हाला लोकांसमोर बोलताना भीती वाटते का? कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे तुम्ही मागे राहता का? कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कुठेही कॉन्फिडेंटली बोलू शकता. लो कॉन्फिडन्स येतो फिअर, ओव्हर थिंकिंग आणि लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे. कॉन्फिडन्स बिल्ड करायला स्मॉल स्टेप्स घ्या. डेली प्रॅक्टिस करा.
मिरर समोर बोलायला सुरुवात करा. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ठेवा. रिअल लाईफमध्ये छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज घ्या. Yeah. क्लासमध्ये आन्सर द्या. कन्व्हर्सेशन सुरू करा. Yeah. यामुळे हळूहळू कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स एकदम येत नाही, तो बिल्ड करावा लागतो. दररोज थोडा प्रयत्न करा. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड बिल्ड युअर कॉन्फिडन्स एव्हरी डे. तुम्हाला स्टेजवर बोलताना भीती वाटते का? सगळे समोर उभं राहिल्यावर वर्ड्सच येत नाहीत का? स्टेज फिअर येतो फिअर ऑफ जजमेंट, ओव्हर थिंकिंग आणि लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे. हात थरथरणं, व्हॉइस शेकी होणं आणि वर्ड्स विसरणं हे कॉमन आहे. स्टेज फिअर ओव्हरकम करायला प्रेपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. डीप ब्रीदिंग करा. आधी प्रॅक्टिस करा. स्मॉल ऑडियन्स पासून सुरुवात करा. स्लो बोलायला शिका. आय कॉन्टॅक्ट ठेवा. सिम्पल वर्ड्स वापरा. आणि पॉज घ्यायला घाबरू नका. स्टेज फिअर नॉर्मल आहे, पण तो जिंकता येतो. प्रॅक्टिस आणि कॉन्फिडन्सने तुम्ही ग्रेट स्पीकर बनू शकता. सो डोंट फिअर द स्टेज, मेक इट युअर स्ट्रेंथ. तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये इंग्लिश बोलताना कन्फ्युजन येतो का? फ्रेंड्ससोबत वेगळं, ऑफिसमध्ये वेगळं बोलायचं असतं? सिच्युएशनल स्पीकिंग म्हणजे सिच्युएशननुसार तुमचं बोलणं बदलणं. ॲक्टिव्ह लिसनिंग, क्विक थिंकिंग आणि कंटेक्स्चुअल व्होकॅब्युलरी हे स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक सिच्युएशनसाठी बोलण्याची स्टाईल बदलते. इंट्रोड्युसिंग युअरसेल्फ, ऑफिस कम्युनिकेशन, शॉपिंग, रेस्टॉरंट, फोन कॉन्व्हर्सेशन्स आणि कॅज्युअल टॉक्स. बट प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. रोल प्ले करा. मिरर स्पीकिंग करा. क्लिअर बोला. बॉडी लँग्वेज मेंटेन करा. परफेक्ट ग्रॅमरपेक्षा कम्युनिकेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. मेसेज क्लिअर पोहोचणं महत्त्वाचं आहे. हा आहे तुमचा फायनल मोमेंट, जिथे तुम्ही तुमचं लर्निंग, कॉन्फिडन्स आणि जर्नी शो करणार आहात. एक परफेक्ट स्पीचसाठी स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. ओपनिंगने अटेन्शन ग्रॅब करा. इंट्रोडक्शनमध्ये कॉन्टेक्स्ट द्या. अँड तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करा. की लर्निंग्स सांगा आणि ऑडियन्सला क्लिअर मेसेज द्या. आय कॉन्टॅक्ट ठेवा. जेस्चर्स वापरा. स्लो आणि क्लिअर बोला. रशिंग करू नका. नोट्स वाचू नका. स्माइल करायला विसरू नका. हा स्पीच परफेक्ट इंग्लिश बद्दल नाही, तो तुमचा कॉन्फिडन्स आणि एक्सप्रेशन बद्दल आहे. दिस इज युअर मोमेंट. गो अँड शाईन. थँक यू.